प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दादरचा टिळक पूल आता 12 मे पर्यंत जड वाहनांसाठी बंद करण्यात येतो। याबद्दलची महत्त्वाची बातमी समोर येते। याबद्दल सांगताना एक परिपत्रक देखील जारी करण्यात आले। दरम्यान मुंबई वाहतूक पोलिसांनी याबद्दलची माहिती दिली आहे। वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन वाहनांना येणाऱ्या अडचणींचं कारण देत मुंबई वाहतूक पोलिसांनी आज म्हणजेच 12 फेब्रुवारी पासून दादरचा टिळक पूल जड वाहनांसाठी तात्पुरता बंद करण्याची घोषणा केली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये एल्फिस्टन उड्डाणपूल आणि सायन आरबीओबीच्या पुनर्बांधणीमुळे ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक धारावी मार्ग आणि टिळक पूल मार्गे माटुंगा आणि दादरकडे वळवण्यात येते, ज्यामुळे गंभीर कोंडी देखील होते। या पत्रकामध्ये असं सांगण्यात येतंय की जड वाहनांसाठी थांबा 12 फेब्रुवारी ते 12 मे पर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागू असेल। ट्रॅव्हल्स, मिक्सर, डंपर, ट्रेलर आणि इतर जड वाहनांसाठी पुलावरील प्रवेश तात्पुरता बंद राहतोय। त्यामुळे आता जड वाहनांना या कालावधीमध्ये या ठिकाणाहून प्रवेश करता येणार नाही।